मडिवाळेश्वर महादेव मंदिर येथे श्री श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे भव्य आशीर्वचन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर दुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शिवाचार्य शिखामणी यो वीर शिव सिद्धांतम स्थापयामास भूतले संबदे नमः पार्वती शिवाय श्रीमद्गुरु पंचाचार्य महाराज जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज सद्गुरु हौगी स्वामी महाराज सद्गुरु अक्रमा देवी माता सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की प्रथमतः कुल्लीपाटी सोमेश्वर लिंगोद्भव आदि जगद्गुरु रेणुकाचार्य अनंत कोटि प्रणाम करो। महात्मा अण्णा बसवण्णला ध्यान करो। आमच्या पीठादी सद्गुरु हौगी स्वामींना अनंत कोटि प्रणाम करो। आज या मडिवाळ ईश्वर महादेव मंदिर प्रतिवर्ष वर्धापन नित्य प्रतिवर्ष प्रमाणे चलत आलेले अखंड शिवनाम सप्ताह परमरस्य पारायण मध्ये भाग घेतलेले आज आमच्या शंकरपंत मठाचे मठाधीश सुखदेवजी महाराज कृष्ण मंदिरचे महाराजजी या कार्यक्रमाचे संयोजन केलेले आपले श्री भक्ती पारायण उद्धवजी महाराज या कार्यक्रम घातलेले आपले मनोहरजी पाटील अप्पा वरदाळे अप्पा नवबादे आलेले सर्व गुरुजी भाविक सद्भक्त मंडळ आता पारायण केलेले सर्व भाविक महिला मंडळ सर्वांना सद्गुरूची कृपा आशीर्वाद। या पवित्र मडिवाळेश्वर महादेव मंदिरामध्ये वर्धापन निमित्त या पवित्र कार्यक्रम चालू आहे। उदयगिरी नगर मध्ये भरपूर ठिकाणी कार्यक्रम चालू आहे। सगळीकडे उदयगिरी बाबाचे शंकरपंत मठाचे महाराज हौगी स्वामी मठामुळे सगळं या त्रिवेणी महाराज मुळे त्रिवेणी उदगीर नगर मध्ये त्रिवेणी संगम झाला। सर्व त्रिवेणी संगम झाला। सगळं काय कम पडत नाही। भरपूर सप्ताह झाला उदगीर मध्ये कमीत कमी 15-16 काय तर सप्ताह झाला। सगळीकडे फार सुंदर भव्य कार्यक्रम चालू आहे। कसं आहे फिरणी करा ठीक नक्की येणार येते का नाही? तसं तुमच्या सर्वांचा दान धर्म वेळ सर्व तुम्ही देते ना त्याच्यामुळे उदगीर नगरला काही कमी नाही। काय सर्व आनंद आहे या धर्मामुळे। सर्व दान धर्म तुम्ही देत आहे। दान धर्म करणारे लोक मी जास्त आहे परंतु वेळ देणार पाहिजे ना। एवढं सगळं महिला मंडळ हवी मठामध्ये म्हणा संतानामध्ये म्हणा इकडं म्हणा तिकडं सगळ्याकडे सप्ताहामध्ये भरपूर लोक तुम्ही सगळं टाइम देऊन 2-2, 3-3 तास टाइम देऊन तुम्ही एवढं काम करते ना हे पवित्र धर्म काम करते ना देव तुमच्या नक्की तुमच्या मागे राहणार। धर्मासाठी संसारासाठी टाइम देणार तर भरपूर संसारासाठी भरपूर टाइम आहे परंतु धर्मासाठी देवासाठी टाइम देणारा लोक कमी आहे। परंतु या बघितलं तर मला वाटतंय उदगीर नगर कमी नाही भरपूर लोक जर टाइम देणारा टाइम दान करणारे लोक भरपूर इथे उदगीर नगर मध्ये आहे म्हणून या कार्यक्रम चलत आहे। मानव धर्माला मनुष्य धर्माला या पवित्र पाहिजे या सर्व काम करावं लागतं। तुम्ही घर किती मोठं बांधा पैसा किती कमाई करा किती ते मोठा अधिकारमध्ये राहा खुर्चीमध्ये राहा परंतु या ज्ञान आहे ना
ज्ञान फार महत्वाचे आहे. कन्नडमध्ये एक म्हण आहे, ಧನವ ಗಳಿಸಬೇಕೆಂತಾದೋ ಈ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಯದಂತಾದ. ಕನ್ನಡमध्ये आहे, ಧನವ ಗಳಿಸಬೇಕೆಂತಾದೋ ಈ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಯದಂತಾದೋ ಕಟ್ಟಿದ ಗಂಟನು ಬಯಲೊಳು ಇಟ್ಟರೂ ಮುಟ್ಟಲೂ ಬಾರದಂತಾದ. कन्नड तुम्हाला कळणार. पैसा कमाई करणारा पाहिजे. माझ्याकडे सांगतो तुम्हाला कसलं कमाई करा पाहिजे. कोणी मला पाहिजे द्या असं म्हणणार नाही, असं धन पाहिजे. हा महाराज मी किती पैसा करून चावीवर चावी घालून ठेवले तर सुद्धा चोरी करणार असं का तुम्ही म्हणते तुम्ही. हा या धन नाही, चोरी करायचे धन नको. दुसऱ्या तुमच्याकडे मारून घ्यायचे असं विचार करणं ते धन नको. कसं धन पाहिजे. आता पवित्र या ग्रंथ पारायण करून या मडवेश्वर महादेव स्वामीच्या समोर बसून तुम्ही आ पवित्र महादेवाच्या आश्रय येते ना, ते धन कोणी तुम्हाला मागत नाही. कोण मागते का. कोण चोरी करते का. असं नाही. पुढे काय सांगितलंय, तुम्ही गटोडा बांधून रस्त्यावर ठेवले तरी कोणी जेवण जेवायचं नाही. तसलं धन कमाई करा. धन कमाई केलं त्याचं सुख आहे का सांगा. सुख आहे का. आता तुम्हाला माहिती आहे कोणाकडे पैसा जास्त तुम्हाला माहिती, मी कोण रागाला येऊ नका. झोप लागते का चांगलं तुम्हाला. मला असं कमते म्हणतो तुम्हाला म्हणा, मी इकडे गुरुबारकडे सांगतो. लोक सांगते मला महाराजांचा पैसा बरोबर झोपत लागणार. कसं झोप लागते. बघा रात्री बघा तिजोरीवर चावी घालून कुलूप घालून घर समोर दोन कुत्रा ठेवते लोक. पैसा तुम्ही नाही, पैसा असेल लोक ठेवते का नाही. कुत्रा ठेवते, वाचमन ठेवते, सगळं ठेवते. एक दिवशी मी घरी झोपले होते सावकार घरी, सगळं त्याचे करा कुत्रा आहे, वाचमन आहे, सगळं लोक आहे. रूमवर चौथा दरवाजा मध्ये त्यांनी झोपले. काय झालं, रात्री वर पत्रा आहे दोन जिन्यावर, ते पत्रावर मांजर धडक मारले. म्हणले तुम्ही पळत बाहेर आले, कोण चोर आले म्हणून. किती भीती आहे. लक्षात घ्या, पैसा किती कमाई करते एवढा भीती जास्त होणार. तुम्ही बघा रात्री जाऊन बस स्टँडला बघा किती आराम लोक झोप करते. त्याच्यावर जाऊन कुत्रा झोपले तो हा बसतो. तर भीती कशाच्या. चोरच्या भीती नाही, कोण मारते म्हणून भीती नाही, कशाच्या भीती नाही ते लोकांना. भीती कोणाला, कोण कमाई करणार ते लोकांना भीती आहे. बसवण्णा काय सांगणार, तुम्ही भियाच्या धमाधम कमाई करू नका, कोणी चोरी नाही करू नका, तसं कमाई करा. कसे कमाई पाहिजे, आई वडीलचे देवाच्या गुरुच्या आश्रय कमाई करा, ते महत्वाचे. कोणी तुमच्याकडे घेऊन द्यायचं नाही. तसलं कमाई करणारा पाहिजे तर असं येऊन बसव लागते. कसले बसले तुम्ही सगळे येतात. देवाचे आश्रय पाहिजे. मला आमच्या मुलगाला, मुलगीला, नवऱ्याला, बायकोला चांगलं करू द्या असं आशा आहे की तुम्हाला. काय मागणार तुम्ही. देवा दर्शन करत काय म्हणते, मला सोने द्या, पैसा द्या म्हणते का. आमच्या मुलाला नोकरी लागू द्या, मुलीचं लग्न होऊ द्या म्हणते का नाही. चांगलं हवं सगळं त्यांच्याकडे मागणार. कवा देणार तुम्ही. कसं भूमीवर पेरणी करणार नंतर पीक येणार, तसं असलं कार्यक्रमामध्ये दान धर्म. पैसा नसलं तरी वेळ तर दान देते ना, ते सुद्धा महत्व आहे. याच्यामध्ये तुम्हाला सुख भेटणार, समाधान भेटणार. किती तुम्ही सोन्याच्या गादीवर बसा, समाधान नाही, परंतु देवासमोर गुरु समोर बसते ना, आनंद, मनाला आनंद भेटणार, सुख भेटणार, समाधान भेटणार. त्याच्यामुळे कार्यक्रम हे कार्यक्रम कशाला करायचे. कार्यक्रम कशामुळे, मनाला समाधान साठी. काय भेटते म्हणून करायचं नाही. काय नवऱ्याला शिवाय द्यायचं, पूजा करायची.
ಇದು ಬಾಯ ಕೊಲ್ಲು ಇದು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತದ ಇದು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತದ ಶಿವಾಯ मानायचं हे पूजा आहे का तुम्ही उदगीला चांगला करते तुम्ही रागाला येऊ नका काय महाराज गेले गेले शिव्या देते कसं म्हणजे जायचं नको असं म्हणलं शिव्या देणं गेले तुम्हाला सांगू ना विषय भाव शुद्ध पाहिजे रोज 10 लोकांच्या खिशा कापून 10 लोकांचा गळ काप करून असं करून लबाड बोलून काय तर करून पैसा गोळा करून टिकून ठेवायचे इकडे शिवा शिवा म्हणायचे देव आहे का असं पूजन येते का त्याच्यात देव काम बसवण ना काय सांगणार मन शुद्धी पाहिजे हात स्वच्छ पाहिजे हात स्वच्छ म्हणजे चांगलं हातातून चांगलं काम करायचं तोंडातून देव तोंड दिले तुम्हाला न दिले तर काय करत होतो तुम्ही सांगा म्हणते का मुख्य माणसं म्हणते का तसं म्हणू लागतं हा देव चांगलं बोला तोंड दिले दुसरा निंदा काबर करायचं त्याच्यात तोंड दिले का तुम्हाला हा तोंड कशाला दिले शिवनाम स्मरण करा जप करा चांगलं तोंडातून चार लोकांना वा वा म्हणण्यासारखा बोला चार लोकांना हसत जावा कशाला जेवण दिले माणूस तुम्हाला हा त्याच्यामुळे चांगल्यासाठी मानव मध्ये महादेव आहे काय तुम्ही देव आहे बसायला सांगलं तुम्हाला कल्लू देवर देवर अल्ला म्हणू देवर देवर अल्ला हा देव तुम्ही आहे तुम्ही देव आत्मलिंग आत्मलिंग म्हणजे आत्मलिंग आहे आत्मलिंग बघणाऱ्यासाठी गुरु इष्टलिंग दिले तुम्हाला इष्टलिंग कशाला दिले एक आरसा आहे इष्टलिंग म्हणजे आरसा आता बोल काय म्हणायचंय तिथं काय दिसतं सांगा त्या परमात्मा दिसते का लिंग दिसतंय परमात्मा दिसणार काय दिसणार तुमचं रूप त्याच्यामध्ये दिसणार काय दिसते लिंग बघा बघा जेव्हा त्याच्यामध्ये तुमचा फोटो दिसणार तुमचा फोटो तुम्ही बघत 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 जेव्हा ते तुमचं रूप शिवाचा रूप दिसणारा त्याच्यामध्ये इष्टलिंग तुम्ही देव आहे तुमच्याशिवाय कुठं देवच नाही तुम्ही देव होणारा पाहिजे तर असला पूर्ण करावं लागतं यशवी मुलगा यशवी होणारा पाहिजे शिकावं लागतं का नाही मी यशवीचा मुलगा आहे मी यशवी होणार होते का मी आमदार आहे आमदारचा मुलगा आहे हे आमदार आमदार होते का शक्य नाही त्यांनी आमदारचा मुलगा असो एसपीचा मुलगा असो डीसी मुलगा असो जिल्हाधिकारी मुलगा असो त्यांनी पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो तसं हे अभ्यास आहे हे पारायण करा जप करा पूजा करा देवाला द्यावा तिकडे द्यावा हे सगळं अभ्यास आहे करत 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 तुम्हाला तेव्हा कळते देव आमच्याकडे आहे या मंदिर पहिला स्वच्छ ठेवावं लागते हे नवद्वारचं मंदिर आणि शरीर एक मंदिर आहे हे मंदिर कडे स्वच्छ ठेवावं लागते हे स्वच्छ होण्यासाठी हे काम करावं लागतं त्याच्यामुळं सर्व भक्तिभाव श्रद्धातून या परिसरात सर्व भक्तिभाव काम करत आलेले आमच्या बद्रेताई फार भाविक आहे त्यांच्याबद्दल समजू नका खरं मला तर आई सारखा येतं एवढं भक्ती आहे त्यांची गुरुवर देवावर भक्ती हा भक्ती भावातून हे सर्व तुम्हाला घेऊन या परिसर लोकांना महिलाला घेऊन सर्वांना घेऊन हे पवित्र कार्यक्रम चलत आलेली आहे तुम्ही सर्वांना सहकार दिले हे चांगलं आहे चांगलं काम करणं लोकांना सर्व साथ द्यावा लागतो साथ दिलं तर सगळं चांगलं होणार साथ नाही काय काय एकटं काय करू शकते तुम्ही सगळं करते येते म्हणून सगळं अजून चांगलं करा चांगलं करू माणूसला भाव उठते त्याच्यामुळे काम करत आलेली आहे सर्वांना अजून प्रतिवर्ष या कार्यक्रम चांगलंच बदलावा मी सुद्धा ते आमच्या भद्राबाई आणि गावकरी कवीचे सर्व महिला मंडळ सर्वांना मी मदत आहे धनेश करत आलेली आहे आमच्या उद्धव महाराज सुद्धा कुठंही काम आहे धर्म काम कुठं असते तिथं उद्धव महाराज दिसणार सगळ्याकडे त्यांनी टाइम देऊन सगळ्याकडे येऊन त्या सगळं मार्गदर्शन करायचे त्यांचे उद्धव महाराज जे आहेत आपल्या सिंगराव मठाचे महाराज सुद्धा दरवर्षी ते मठामध्ये सुद्धा शिवनाम जपाचे पवित्र धर्म कार्यक्रम करत आलेली आहे
त्या कार्यक्रम हमेशा जे कार्यक्रम पाहिजे मनाला एक शांती समाधानासाठी कार्यक्रम आहे. असं लोक दान धर्म करा, नसं लोक टाइम करा, येऊन सेवा करा, ते भक्तिभाव मानव जन्माला पाहिजे म्हणून सांगत. त्याच न सांगताच्या मठामध्ये सुद्धा आज 1 तारीख दर 1